नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधान पदांची तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आणि त्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेचे देखील खासदार किंवा मंत्री शपथ घेणार आहेत। धैर्यशील माने आहेत माझ्यासोबत। धैर्यशीलजी, तुमच्या वाट्याला 2 मंत्रिपद आलेले आहेत अशी चर्चा आहे, कोणी शपथ घ्यायला पाहिजे उद्या पंतप्रधानांसोबत? पंतप्रधानासोबत आमच्या पार्टीने आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वस्वी आहेत आणि सर्व आहेत, ते त्या बाबतीतला निर्णय घेतील। ह्या सर्व निर्णयाचे अधिकार मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सर्वांनी मिळून एकत्रपणे दिले। पण माझी एक कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे, शिवसैनिक म्हणून अपेक्षा आहे की याच्यामध्ये जुन्या आणि नव्याची सांगड घालण्याची गरज आहे। करत असताना ज्यावेळी आपण महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी आश्वासक चेहरा द्यायचं ठरवलं असेल तर नवीन चेहऱ्यांनासुद्धा यामध्ये संधी मिळाली पाहिजे। एखादा सिनियर लीडर त्यामध्ये असेल तर त्याच्या जोडीला एक नवीन चेहरा जर आला तर महाराष्ट्रामधनं आणखी ताकदीचं वातावरण या ठिकाणी होईल आणि बॅलन्स महाराष्ट्रामध्ये करता येईल। आणि सिनियर कोण द्यावं हे साहेब ठरवतीलच, पण श्रीकांत शिंदे हे युवकांच्यामधला एक आश्वासक चेहरा आहे, 3 वेळचे खासदार आहेत, त्यांनी आपलं वर्थ प्रूव्ह केलं आहे। तिसऱ्यांदा महाराष्ट्रातून ते निवडून या ठिकाणी लोकसभेमध्ये आलेत आणि निश्चितपणे मला खात्री आहे की त्या पदाला ते न्याय देण्यासाठी योग्य आणि कॅलिबर असणारा चेहरा आहे। उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये किताब मिळवला आहे। निश्चितच त्यांचा विचार जर झाला तर निश्चित महाराष्ट्राला एक नव्या चेहऱ्याची ओळख या निमित्ताने या ठिकाणी होईल। उद्या एकच मंत्री शपथ घेणार आहेत अशी देखील माहिती आहे, कोण असावं? तुम्ही म्हणताय सिनियरला जशी संधी मिळाली तशी युवकांना मिळाली, युवक की सिनियर उद्याच्या मंत्रिमंडळात कोण असावं? मी ते नाही ठरवू शकणार, ते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब ठरवतील। पण मी माझी इच्छा बोलून दाखवली की आपण हे करत असताना तरुणांना ह्या बाबतीतला हे करावं, कारण महाराष्ट्र जो शिवसेनेनं बांधला, बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो बांधला तो तरुणांच्या ताकदीवर बांधला आणि तरुणांना बूस्ट करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ही नवी पद्धतीच्या चेहऱ्याची ओळख देशाला या ठिकाणी होऊन राहील। फक्त मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव म्हणून नव्हे तर एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पदाला त्या ठिकाणी ते न्याय देऊ शकतात। तुम्ही म्हणताय मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून त्यांना संधी द्यायला पाहिजे। तुमचं म्हणणं जरी तसं असलं तरी घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो, कारण ज्या आदित्य ठाकरेंवरती तुमच्या पक्षाने आरोप केला तो पक्ष तुमच्यावरती पुन्हा टीका करू शकतो। घराणेशाही कधी म्हणता येईल? ज्यावेळी निवडणूक पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर तुमची कारकीर्द सुरू होण्याआधीच तुम्हाला कॅबिनेट मंत्री ज्यावेळी केलं जातं त्यावेळी त्याला घराणेशाही म्हणता येईल। ज्यावेळी तुम्ही कुठलीही निवडणूक न लढवता डायरेक्टच मुख्यमंत्री पदावर जाऊन बसता, फक्त माझा पक्ष आहे म्हणून जाऊन बसता, त्यावेळी त्याला घराणेशाही म्हणता येईल। पण जर आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर 3 वेळा एक माणूस प्रतिनिधित्व करतो। आज जे शिवसेनेमध्ये निवडून आलेले आहेत ते 3 वेळेचे खासदार दोघंच आहेत। म्हणजे आपण जर बघितलं तर त्यांची सिनियरिटी आहे। हा काय फक्त घरातला एखादा मुलगा आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी द्यायचं नाही आहे, तर 3 वेळेचा या ठिकाणी त्यांनी प्रतिनिधित्व एका मतदारसंघातनं केलं आहे। लाखो लोकांनी त्यांना त्या ठिकाणी नेलं आहे आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी स्वतःचं क्रेडिबिलिटी दिल्लीमधली सिद्ध केली आहे। अक्रॉस पार्टीज त्यांचे असणारे संबंध, डायलॉग करण्याची असणारी क्षमता, याचा फायदा पार्टीला या ठिकाणी होईल आणि देशामध्ये एक या ठिकाणी पार्टीचा चेहरा आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेचा विचार पोचवणारा चेहरा त्यानिमित्त। म्हणजे युवकांमध्ये तुम्ही 3 युवा खासदार आहात, तर तिघांपैकी तुमच्या तिघांच्या वतीनं श्रीकांत शिंदेंचं नाव असं म्हणायचं? असं वैयक्तिक मी दुसऱ्यांचं सांगणार नाही, पण माझं असं मत आहे की एक युवा चेहरा, आम्ही तिघंही युवक आहोत, आम्ही तिघंही या ठिकाणी संसदेमध्ये या ठिकाणी काम करतो आणि ज्यावेळी युवक एकमेकाची साथ देतात त्यावेळीच वेळी खऱ्या अर्थानं नवीन क्रांती घडत असते। आज आम्ही एकत्रपणे एक टीम म्हणून काम करतो। श्रीकांत माझ्यापेक्षा वयानं ज्युनियर आहेत, पण लोकसभेमध्ये माझे ते सिनियर आहेत। तिसऱ्यांदा त्याची टर्म आहे आणि माझी दुसऱ्यांदा त्या ठिकाणी टर्म आहे। मला निश्चितपणे खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ते त्यांच्या पदालाही न्याय देतील आणि मंत्रिपदाची जर संधी आदरणीय आमच्या नेत्यांनी दिली तर त्यालाही उत्कृष्टपणे ते त्या ठिकाणी महाराष्ट्राला काम करून द्या। शेवटचा प्रश्न, श्रीरंगाप्पा बारणे असतील किंवा प्रतापराव जाधव असतील, हे दोघंही सिनियर खासदार आहेत, दोघांपैकी कोणाला संधी द्यावी असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटतं? युवा खासदार म्हणून तुमचं वैयक्तिक मत मी विचार नाही, मी आपल्याला सांगेन की हे दोन्ही पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत, यांनी प्रचंड पद्धतीनं पार्टीला योगदान दिलेलं आहे। मी एवढा मोठा नाही की त्यांच्यापैकी चॉईस कुणी करावी, पण मी एवढंच सांगेन की यापैकी कुणालाही मिळालं तरी ही मंडळी त्या पदाला न्याय देऊ शकते। निश्चितच हे धैर्यशील माने होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की युवा चेहरा म्हणून श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपदाची संधी मिळावी, मुख्यमंत्र्यांचे पुत्र म्हणून नाही तर युवक चेहरा म्हणून त्यांना संधी मिळाली, अशा पद्धतीची प्रतिक्रिया साम टीव्हीशी बोलताना धैर्यशील माने यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन राजू गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।